हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू व्हीएस लर्निंग अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस हा कन्सेप्ट बघणार आहोत. सेल डिव्हिजन ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणारी एक अत्यंत महत्वाची प्रॉपर्टी आहे आणि याच प्रॉपर्टीमुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एक न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होऊ शकतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ शकते, त्यासोबत शरीरावरच्या जखमा सुद्धा भरून निघू शकतात. देअर आर टू टाइप्स ऑफ दी सेल डिव्हिजन. फर्स्ट इज मायटोसिस अँड सेकंड इज मिओसिस. कोणत्याही प्रकारच्या सेल डिव्हिजनला सुरुवात करण्याच्या आधी सर्वात आधी आपल्याला सेल स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन माहित असणं गरजेचं आहे. जसं की सेल न्यूक्लियस, सायटोप्लाझम, सेल मेम्ब्रेन या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि ते आपण आपल्या प्रिव्हियस इयर मध्ये शिकलेले आहेत. सेल डिव्हिजनच्या आधी सेल न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असलेल्या नंबर ऑफ क्रोमोझोमला डेव्हलप करते. इट मीन्स दॅट इफ द नंबर ऑफ क्रोमोझोम इज 2n देन इट्स डेव्हलप टू 4n. चला तर मग मायटोसिस या सेल डिव्हिजनला सुरुवात करूया. मायटोसिस आपल्या शरीरातील सोमॅटिक सेल म्हणजेच आपल्या शरीरातील सर्व प्रकारच्या सेल, जर्म सेल सोडून आणि स्टेम सेल यांचं सेल डिव्हिजन मायटोसिस या सेल डिव्हिजनने डिवाइड होत असतात. मायटोसिस ही सेल डिव्हिजन 2 मेन स्टेपने कंप्लीट होत असते. फर्स्ट इज कार्योकायनेसिस. कार्योकायनेसिस म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजन अँड सेकंड इज सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन. त्यामध्ये कार्योकायनेसिस सुद्धा 4 स्टेप मध्ये कंप्लीट होते. फर्स्ट इज प्रोफेज, सेकंड इज मेटाफेज, थर्ड इज एनाफेज अँड लास्ट फोर्थ इज टेलोफेज. चला तर मग पहिला टाइप प्रोफेज. प्रोफेज मध्ये थ्रेड लाईक क्रोमोझोम कंडेन्स व्हायला सुरुवात करतात आणि ते शॉर्ट, थिक आणि त्यांच्या सिस्टर क्रोमॅटाइड सोबत अपियर होतात. तसेच सेलच्या सायटोप्लाझम मध्ये असलेला सेंट्रिओल डुप्लिकेट होतो आणि ते प्रत्येक सेंट्रिओल सेलच्या अपोजिट पोलला जायला सुरुवात करतात. तसेच न्यूक्लियस आणि न्यूक्लिओलस डिसअपियर व्हायला सुरुवात करतात. अशा प्रकारे प्रोफेज कंप्लीट होतो. सेकंड स्टेप बघूया, मेटाफेज. मेटाफेज मध्ये क्रोमोझोमचे कंडेन्सेशन कंप्लीट होते. न्यूक्लियस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर होतात आणि क्रोमोझोम हे त्यांच्या सिस्टर क्रोमॅटाइड सोबत कम्प्लिटली विजिबल होतात. तसेच ऑल क्रोमोझोम हे सेलच्या इक्वेटोरियल प्लेनला पॅरलली अरेंज होतात आणि सेंट्रिओल आणि सेंट्रोमियरच्या मध्ये स्पाइंडल फायबर तयार होते. अशा प्रकारे मेटाफेज कंप्लीट होते. थर्ड स्टेप एनाफेज बघूया. एनाफेज मध्ये क्रोमोझोम स्प्लिट होतात आणि सिस्टर क्रोमॅटाइड सेपरेट होतात आणि स्पाइंडल फायबरच्या मदतीने सेंट्रिओल कडे अट्रॅक्ट होतात आणि आता हे क्रोमोझोम बंच ऑफ बनाना सारखे अपियर होतात. ही झाली एनाफेज. आता बघूया पुढची स्टेप म्हणजेच लास्ट स्टेप टेलोफेज. टेलोफेज मध्ये क्रोमोझोम्स हे सेलच्या अपोजिट पोलला पोहोचलेले आहेत. आता ते डिकंडेन्स व्हायला सुरुवात करतात आणि परत इनविजिबल होतात. प्रत्येक क्रोमोझोमच्या सेटला न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपियर होतो आणि अशाच प्रकारे 2 डॉटर न्यूक्लिआय तयार झाले. या डॉटर न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस सुद्धा दिसायला लागतो आणि स्पाइंडल फायबर कम्प्लिटली डिसअपियर होतात. अशाच प्रकारे कार्योकायनेसिस कंप्लीट होते आणि सायटोकायनेसिसला सुरुवात होते. सायटोप्लाझम सायटोकायनेसिस या स्टेपने डिवाइड होतो आणि 2 डॉटर सेल तयार करतो. ॲनिमल सेल मध्ये 2 डॉटर सेल मध्ये नॉच फॉर्म होतो, तर प्लांट सेल मध्ये सेल प्लेट फॉर्म होते. अशाच प्रकारे सायटोकायनेसिस सुद्धा कंप्लीट होते. विद्यार्थी मित्रांनो, मायटोसिस ही सेल डिव्हिजन बॉडीच्या ग्रोथसाठी, बॉडी रिस्टोरेशनसाठी, शरीरावरच्या जखमा भरून निघण्यासाठी तसेच ब्लड सेल फॉर्म करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हीएस लर्निंग या YouTube चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.